हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ बनवत आहे शिया गुरमे आणि व्हॉइस रेकॉर्डिंग देत आहे मीच स्वतः आणि सरू गुरमे. तर आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत. हा परिसर आहे आमच्या घराच्या शेजाऱ्याचा आणि हे बघा आम्ही ठेवलेला आहे पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, कुत्र्यांसाठी, सगळ्यांसाठी थंडगार असं पाणी झाडीमध्ये ठेवलं, कारण ते जास्त गरम होऊ नये आणि पक्ष्यांना सहज पिता यावे. तर हे माझ्या डोक्यात आलं, कारण काल मी अंगणात बसले होते आणि अचानक खारुताई छोटीशी आमच्या घरात पाणी पिण्यासाठी घुसली होती. तिला बघून मला वाईट वाटलं आणि मग मी सकाळी हे आईला करायला असं लावलं. हा रांजण आमच्याकडे अवेलेबल होता, पण आम्ही यूज करत होतो, पण तितका जास्त नाही. त्यामुळे मी आईला सांगितलं, आपण नाही आपल्या कामाला नाही आलं तरी भागतंय, त्याच्यामुळे ठेव तितकाच आशीर्वाद पशुपक्ष्याचा. तर मी तुम्हाला सर्वांना एकच रिक्वेस्ट करते की सर्वांनी मिळून आपण असं केलं पाहिजे. प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी तुमच्या घरावर, गच्चीवर, घराशेजारी असे छोटेसे कशाची तर पाण्याची व्यवस्था करा. रांजण ठेवा, फुटका डेरा ठेवा, कशात पण. आणि त्यांचं सगळ्यांना पाणी पिऊन त्यांचा आत्मा तृप्त करून त्यांचा खूप सारा आशीर्वाद घ्या, कारण मुक्या प्राण्यांच्या सेवेत खरी मोठी शक्ती असते. तर तुम्हाला आमची आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप सारा सपोर्ट्स करा. बाय बाय एव्हरीवन.